मला ना हा वाला सोडा प्यायचा होता. ह्याच्यामध्ये काहीतरी इसमें गोटी रहता है ना रे एक, ह्याच्यामध्ये काहीतरी असतं रे भाई, ते असं दाबले की डायरेक्ट फटकन आवाज येतो. आम्हाला त्यांनी तो पार्ट आणला ना, तो 10,000 रुपयाचा आहे. म्हणजे हे वाला हा जो गेअर आहे ना फॉरवर्ड रिव्हर्सचा, ह्याचा रिप्लेस जर करायची वेळ आली तर ह्याला 10,000 रुपये खर्च आहे. मालक तर आमचा फाशी घेऊनच मारायला बसला असं जर काय झालं तर. पण मला हे नाही दाखवायचं तुम्हाला, मला दाखवायचे आमचे नवीन मित्र. तर ते इंजिनियर येईपर्यंत माझ्याकडे काही काम नाही. सो बसल्या बसल्या मोकळं बसण्यापेक्षा मग जेसीबीला ग्रीसिंग करून घेतो. मग तुम्ही 3DXच काय घेता, त्याचं एकच कारण आहे तुमच्याकडं की फक्त रिसेल व्हॅल्यू. देखो घरामध्ये पण जेसीबी हे मला दाखवायचं होतं बरेच दिवस झाले, पण हे मला वेळच भेटत नव्हतं. वेळ म्हणजे मी घरी आता ब्लॉगच शूट केला नाही. सकाळचे वाजलेत 9 आणि मी अजून पण घरी, कारण आपला दिनचर्या जो ब्लॉग आहे तो थोडासा लेट चालू झालाय. आणि त्याच्या पाठीमागे कारण पण एक आहे, कारण आपलं जे जेसीबी आहे, काल संध्याकाळी आम्ही म्हणजे काल दिवसभर एका ठिकाणी काम चालू होतं आणि दिवसभर काम केलं आणि संध्याकाळी जेव्हा मशीन मी घरी घेऊन येत होतो तर त्यावेळी जेसीबी पुढं आणि पाठीमागं म्हणजे फॉरवर्ड रिव्हर्स व्हायला प्रॉब्लेम येते. सो मग आम्ही कसं तरी त्याला एका चांगल्या ठिकाणी लावून दिले आणि आज सकाळी इंजिनियर येणार आहेत. तर ह्याच्या पाठीमागं आता रिझन काय आहे हे साईडवरती गेल्यानंतर कळेल. पण मला 2 गोष्टी तुम्हाला दाखवायच्या आहेत. मला हे गिफ्ट भेटलेलं जेसीबी कंपनीचं, आणि हे देखो घरामध्ये पण जेसीबी हे मला दाखवायचं होतं बरेच दिवस झाले, पण हे मला वेळच भेटत नव्हतं. वेळ म्हणजे मी घरी आता व्लॉगच शूट केला नाही एक पण, त्यामुळे मला ते दाखवायला जमलं नाही. पण आता ऋतूजा डब्बा वगैरे बनवते, डब्बा वगैरे घ्यायचा. तसं मी रोज 8:30च्या आसपास साईडवरती असतो, म्हणजे 8:30 ते 9 हा टायमिंग असतो साईडवरती जाण्याचा. पण आज थोडासा उशीर झालाय, म्हणजे उशीर नाही म्हणता येणार, कारण इंजिनियर 9:30-10 पर्यंत येणार आहे साईडवरती. त्यामुळे मग मी पण एवढ्या लवकर जाऊन काय करणार आहे. तसं पण जेसीबी ब्रेकडाऊनच आहे, मग काम पण चालू नाही होणार, तिथे जाऊन तरी काय करणार. आज वार गुरुवार, हॉटेल भाग्यश्रीवर 7 बोकडे कापले, असं मला तो फील यायला लागलाय बरं का. म्हणजे मी ब्लॉग जेव्हा स्टार्ट केला ना तेव्हा म्हटलं मी सकाळचे वाजलेत 9, ते हॉटेलवाले जसं बोलतात ना आज वार शुक्रवार 3 बोकडे कापलेत, तसं मला फील आला. म्हणून मी परत शूट चालू केलं. माझं अजून मी घरीच आहे, अजून जरा डब्बा वगैरे भरायचा आहे, थोडा अजून वेळ जाणार आहे, कारण अजून कुणाचाच कॉल आला नाही. त्यामुळे मी पण थोडंसं चिल मध्ये दिले, निवांत बसलो मी पण. साईडवरती आलोय, साईडवरती म्हणजे मी जिथं मशीन लावलं होतं तिथं आलोय मी. आणि हे मात्र सगळं क्लीन केलेलं आहे, कारण वॉशिंग केलेलं होतं, त्यामुळे मग हे सगळं क्लीन दिसतंय. याच्या ठिकाणी काहीतरी चांगलं मी बसायचं घेणार आहे, पण आत्ता नाही. आता जरा मशीनचं क्लिनिंग वगैरे थोडंफार करून घेतो आणि मशीन चालू होते का हे पण बघायचं. आता बॅग वगैरे खाली ठेवायची, इथं ठेवून द्यायची आणि त्याच्यानंतर आता ते इंजिनियरला कॉल करायचा, तो कधी येतोय काय. स्विच ऑन होतंय पण मशीन फॉरवर्ड रिव्हर्स होत नाही, हा प्रॉब्लेम आहे. इतक्या 3rd क्लास क्वालिटीचं मशीन आहे ना हे, त्याला नाव ठेवायला म्हणजे केवढी जागा आहे ना नाव ठेवायला, सांगता सुद्धा येत नाही. आता बराच वेळ झाले मी याच्या फ्यूज चेक करतोय आणि सहज आम्ही एक स्टार्टर मारला म्हणजे चालू होते का बघायला. ही जी फ्यूज आहे ना, ही वाली मी आता चेंज केली. चेंज म्हणजे रिप्लेस नाही केली आहे, ती चेक करून परत टाकून दिली. तर मशीन लगेच स्टार्ट होते. आता 1 मिनिट दाखवतो. आता एवढं वेळ मशीन चालू होत नव्हतं, आता चालू होतंय. ते फॉरवर्ड रिव्हर्स होत नाही, त्याला काय बोलावं. आणि कंपनीची सर्व्हिस इतकी खराब आहे, म्हणजे शोरूमवाल्यांना आम्ही जवळजवळ 8 दिवस झाले सांगतोय की असा प्रॉब्लेम आहे, त्याला सॉल्व्ह करून द्या. आणि जवळजवळ 10 दिवस होतील, आता आजचा हा 10वा दिवस आहे, अजून सुद्धा आमच्यापर्यंत माणसं आली नाही. आणि लोकांना वाटतं 3DX मशीन बेस्ट आहे, असं काहीच नाही, याला खूप प्रॉब्लेम फेस करायला लागतात. तर ते इंजिनियर येईपर्यंत माझ्याकडे काही काम नाही आहे. सो बसल्या बसल्या मोकळं बसण्यापेक्षा मग जेसीबीला ग्रीसिंग करून घेतो, कारण 1 दिवसानंतर मी 1 दिवसाचा गॅप घेऊन ग्रीसिंग करत असतो. ग्रीसिंग केलं की जरा थोडंसं बरं राहतं, वेल मेंटेन राहतं मशीन. सो आता दरवाजातून जायला काही जागा नव्हतं, त्या साईडला ही झाड आहे, त्यामुळं मग मी आहे तो मार्ग निवडलाय, कारण मला जागा भेटली तिथून मी हे करायला चालू केलं. हा आपला पंप आहे, त्याच्यामध्ये पण थोडंसंच ग्रीस राहिलं, आता ग्रीस पण भरायला लागणार आहे. त्याच्यामुळे एवढं सगळं मारून घेतो, राहिलं जर संपलंच तर परत पंप भरायला.
मला एक गोष्ट समजत नाही, एवढं वेळ मी मोकळा बसून करू काय? कारण आता इंजिनियर येणार 10:30 वाजता, आता वाजले 10 आणि ते बोलले की 1-2 तास लागतील आम्हाला, कारण त्यांचं ऑफिसमध्ये जे काय असेल ते डेली वर्क करून त्याच्यानंतर ते साईडवरती व्हिजिट करायला येतात. तोपर्यंत मी आता JCB पण सगळं प्रॉपर क्लीन करून ठेवलेलं आहे. आता बाकीचं काही राहिलं नाही, बाकी डॅशबोर्ड वगैरे सगळं एकदम प्रॉपर क्लीन झाले, गणपती बाप्पाची मूर्ती वगैरे सगळं क्लीन झाले. आता मी एवढा वेळ बसून करू काय? बघू. आता तोपर्यंत ग्रीस मारायचं होतं, ग्रीस पण मारून झाले. पण तोपर्यंत मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, गोष्ट म्हणजे ह्याच्याबद्दल की जर तुम्ही JCB 3DX घेताय त्याच्या ॲज कम्पेअर टू 3DX तुमच्याकडे भरपूर सारे ऑप्शन असतात. मग तुम्ही 3DXच काय घेता? त्याचं एकच कारण आहे तुमच्याकडं की फक्त रिसेल व्हॅल्यू. आणि रिसेल व्हॅल्यूसाठी तुम्ही जर JCB घेत असाल तोच जेवढा कॉस्ट तुम्हाला म्हणजे जेवढी प्राईस तुम्हाला रिसेल व्हॅल्यूमध्ये भेटते तेवढे पैसे तोपर्यंत तुम्ही मेंटेनन्सला घालवलेले असते. ह्या गोष्टीचा पण तुम्ही विचार केला पाहिजे. आणि ह्याचा मेंटेनन्सचा विषय नाही. आता हे मी जो JCB चालवते हा तर वॉरंटीमध्ये, तर ह्याचं काम ऑलमोस्ट जवळजवळ सगळं हे फ्रीमध्येच होऊन जाईल, कारण अंडर वॉरंटी मशीन आहे. पण आफ्टर वॉरंटी जेव्हा वॉरंटी संपते तेव्हा 3000 तासानंतर वॉरंटी संपलेली असते, म्हणजे 1 वर्षाची वॉरंटी आपल्याला भेटते. त्याच्यानंतर त्या साईडवरती इंजिनियर आपण व्हिजिटसाठी बोलवला तरी आपले 3 ते 4 हजार रुपये कुठंच जात नाही, म्हणजे त्यांना ते द्यायला लागतात. आणि अजून एक पॉईंट त्याच्यामध्ये असा की 3,000 रुपये त्यांना द्यायला लागतात, प्लस मटेरियल वगैरे जर काही लागलं तर त्याचे पैसे आपल्याकडून जातात. ह्याच्या जागी जर तुम्ही बुलचं झालं, कॅटरपिलरचे बॅकहो लोडर झाले, हे जर घेतले तर तुमचं जे मेंटेनन्सचे पैसे आहेत हे बऱ्यापैकी वाचतात त्याच्यामध्ये. सो याच्यावरती तुम्ही विचार केला पाहिजे. अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत, पण सध्यापुरतं एवढंच सांगण्यासारखं मला तरी वाटलं, कारण मी आज हा प्रॉब्लेम फेस केला. मी म्हणजे ह्याच्यामध्ये माझं काही नुकसान होणार नाही, कारण मी तर ॲज अ ऑपरेटर म्हणून काम करतोय. म्हणजे मालक म्हणून जर विचार केला ह्या गोष्टीचा तर बऱ्यापैकी लॉस भरपूर आहे. आता जवळजवळ 9 वाजता आपलं काम चालू होतं, म्हणजे डेली 9 वाजता आपण काम चालू करत असतो. पण त्याच्यामध्ये पण आता सपोज 9, 10, 11 आता ते आल्यानंतर प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला किती वेळ जातो त्याच्यावरती ते डिपेंड आहे. पण ते पण 2 तास, अजून ह्याचे कामाचे 2 तास, जवळजवळ 4 ते 5 तासाचा लॉस. त्याच्यामध्ये त्यांचं कामाचे पैसे ते वेगळे, म्हणजे नाही काय म्हटलं तर एक 10,000पर्यंतचा सकाळी लॉस होतो. ह्या गोष्टीचा जर विचार केला तर मग बाकीच्या ॲज कम्पेअर टू 3DX बाकीचे बॅकहो लोडर तुम्ही कधी घेतले तर चांगलंच आहे. 10:30 वाजलेत आणि आमचे साईडवरती इंजिनियर आलेत. आता त्यांनी सगळं मटेरियल वगैरे आणले, त्यांना सगळं प्रॉब्लेम वगैरे सांगितलं. काय काय आणलं तुम्ही? ह्याच्यात काय काय फुल बॉक्स आहे. अजून हे काय फिल्टर आहे का याच्यामध्ये? नाही मग फॉरवर्ड रिव्हर्सचा स्विच पण गेला असेल असं सांगत होता हर्ष. बहुतेक त्याच्यामुळे आणले त्याच्यात करायला. काय प्राइस आहे याची? हा कुठला तरी पार्ट आहे आणि प्राइस बघा किती, 10,311. हे जर म्हणजे वॉरंटी संपल्यानंतर जर एवढा महागाचा पार्ट घ्यायचा म्हटलं ना, मालक विकायला नाही लागणार, पण जेवढे कमवायचे त्याचे दुप्पट घालावं लागतं. आता सगळं त्यांना प्रॉब्लेम वगैरे सांगितलंय. आता त्याच्या बेसिसवरती म्हणजे मी आधार सांगितलं, आता ते डॉक्टर आहेत, मग त्याच्या हिशोबाने ते सगळं आता चेक करून घेतील. आता मी त्यांना काय मदत लागली तर मदत वगैरे करणार आहे, पण लवकरात लवकर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तर इथून पुढे मग काम चालू होईल. आता याला 2-3 तास जातील का आपले? 2-3 तासामध्ये हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, त्याच्यानंतर मग आपलं काम चालू होईल. भाई असलं करामध्ये मशीन आहे ना हे. ह्याला आम्ही सकाळपासून मी ह्या सगळ्या फ्यूजा चेक केलं होतं. तर हा वाला जो आहे हा फर्स्ट नंबरचा, हा फॉरवर्ड रिव्हर्सचा फॉरवर्ड रिव्हर्सचाच आहे ना हा. तर हा फॉरवर्ड रिव्हर्सचा फ्यूज आहे. आणि याला झालंय असं, मी 2 वेळा चेक केलं. तिसऱ्यांदा यांनी चेक केल्यानंतर लक्षात आलं की त्याचं फक्त त्याला गेलेलं होतं, म्हणून आम्ही तार गुंडाळले होते. आणि त्याच्यावरती त्या बोर्डवरती हे जे दिसतं ना ह्याच्यावरती काही एवढं प्रॉपर मला तरी काही समजत नाही. आणि मी त्याला BS4 असल्यामुळे, म्हणजे नवीन मशीन असल्यामुळे मी त्याला हातच लावत नाही. आता आम्हाला त्यांनी तो पार्ट आणला ना, तो 10,000 रुपयाचा आहे. म्हणजे हे वाला हा जो गेअर आहे ना फॉरवर्ड रिव्हर्सचा, ह्याचा रिप्लेस जर करायची वेळ आली तर ह्याला 10,000 रुपये खर्च आहे. तर मालक तर आमचं फाशी घेऊनच मारायला बसलाय असं जर काय झालं तर. पण नशीब हे एवढेच थोडक्यामध्ये उरकलंय म्हणून बरं आहे. आता हे फ्यूज जेव्हा रिप्लेस केल्यानंतर परत एकदा चेक करायचं. जर काही प्रॉब्लेम आला तर परत यांना मग आमंत्रण आहे. आम्हाला जे फ्यूज पाहिजे होतं ते आम्हाला इथं काय भेटलं नाही. म्हणजे हे जे JCBचे ओनर आहे ते आणायला गेले होते, पण त्यांना पण इथं भेटलं नाही. आता आमचे जे सर आहेत यांचं नाव पण मला एवढं खास माहीत नाही, पण यांना माहिती आहे
कुठं भेटणार आहे फ्युजा वगैरे. आणि त्यांना 1-2 फ्युजा भेटलेले आहेत, त्यांचं हॉटेल आहे तिथं साईडला. सो त्यांनी तिथं ठेवलेलं आहे, मग तिथून आम्हाला घेऊन यायच्यात. म्हणजे त्या फ्युजा रिप्लेस करायच्या. त्याच्यानंतर जर काही प्रॉब्लेम आला तर इंजिनियर माझ्यासोबत आज दिवसभर राहणार आहेत, साईडवरती येणार आहेत, ते जिथं आमचं काम चालणार आहे तिथं येणार आहेत. म्हणजे दिवसभर जर अजून एकदा जर परत तसंच जर प्रॉब्लेम आला तर मग अजून त्याच्यामध्ये परत चेक करून तो प्रॉब्लेम पण सॉल्व्ह करून घ्यायचा. आता ह्याला 10-15 मिनटं जातील आम्हाला फ्युजा रिप्लेस करायला, कारण इथून 1-2 किलोमीटर आहे ते हॉटेल. तिथून जाऊन त्या फ्युजा वगैरे आणायच्या, रिप्लेस करायच्या. त्याच्यानंतर डायरेक्ट मग साईडवरतीच जायचं आपल्याला. पण त्याच्यामध्ये पण प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पाहिजे. जर नाही सॉल्व्ह झाला तर मे बी इथंच दिवस जाऊ शकतो आमचा. फ्युजा वगैरे सगळं रिप्लेस केलं, त्याला प्रॉपर सगळं बसवून घेतलंय. आणि जे एक्स्ट्रा फ्युजा आणल्या होत्या ह्या याच्यामध्ये ठेवून दिल्या. आता मशीन फक्त चेक करायचं, चालू झालं तर नशीब. फॉरवर्ड रिव्हर्स होतंय का बघा बरं. होतंय ना. चला, आता तर सध्या पुढचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय. आता साईडवरती गेल्यानंतर परत एकदा चेक करायचं. इंजिनियर जे आहे ते माझ्यासोबत येणार आहे साईडवरती. आता इथून जवळजवळ 11:30 वाजलेत. आता जायला आम्हाला जवळ 1 तास तर आरामात लागणार आहे. आपला एक सबस्क्रायबर भेटलाय आणि जिकडे आपलं काम चालू आहे त्या साईडला त्यांचं पण काम चालू आहे. सो एका पाठी एक आम्ही चाललोय. आता थोडंसं ट्रॅफिक आहे त्यामुळे मला ब्लॉग शूट करता नाही येणार, पण भारी वाटलं असं कोणी रस्त्यात जर कोणी सबस्क्रायबर वगैरे कोणी जर भेटलं तर छान वाटतं. थोडंसं ट्रॅफिक आहे, सो मला असं वाटतं ब्लॉग शूट करण्यापेक्षा ह्याच्यावरती थोडंसं फोकस करावं. कशावरती? ऑपरेटिंगवरती. मगाशी जो आपल्याला भेटला होता तो दुसरीकडे निघून गेला. पाठीमागच्या कॉर्नरला त्यांनी राईट टर्न घेतला. त्याचं काम त्या साईडला चालू असणार आहे. आणि आपल्याला इथून जवळजवळ एक अंदाज आहे बरं का, मला असं कन्फर्म नाही सांगू शकत, पण अंदाज आपल्याला 15 किलोमीटर तरी रनिंग आहे अजून. आणि मला अजून एक सांगायचं आहे की तुम्ही जर असं रस्त्याने मला भेटले तर जरा अशी ओळख वगैरे देत चला. कारण जर JCB वाला दुसरं कोणी भेटलं ना भाई, मला पण भारी वाटतं चला आपल्यातलं कोणीतरी आहे म्हणून. तर बरेचसे लोक असे आहेत की आपले व्हिडिओज वगैरे बघतात पण समोर आले की मला भेटत नाही, न भेटता निघून जातात. आणि काही असे आहेत की भेटले तरी मला असं दाखवत नाही की अरे मी तुला ओळखतो वगैरे किंवा असं. तर तुम्ही जर मला भेटले ना तर मला असं ओळख दाखवत चला, म्हणजे मला पण भारी वाटतं की चला आपले व्हिडिओज कुठपर्यंत गेले माझ्या पण लक्षात येतं. ठीक आहे, आता रस्त्याने मी थोडासा आणि वन वे असल्यामुळं जरा जपून चालवायला लागते, कारण गाड्यांकडे लक्ष द्यायचं आणि ब्लॉगिंग करणं चुकीचं आहेत काही गोष्टी. आणि आपल्याकडे GoPro वगैरे नाही आहे, सो थोडंसं समजून घ्या. मला जेवढं लवकर जाता येईल तेवढं लवकर जायचं. जवळजवळ 11:30 वाजून गेलेत, 12-12:30 पर्यंत तरी तिथपर्यंत गेलं पाहिजे. कारण 1 वाजता परत लंच ब्रेक होतो, 1 तास, म्हणजे काम चालू व्हायला जवळजवळ 2 वाजतील. पण त्याच्यापेक्षा हा पटापट तिकडं जातो मी. हे आहेत आपले आकाश सर. आकाशदा त्या साईडवरती काम करत असतो. बाय द वे ह्या साईडला आहे ना महिंद्रा कंपनी. हे सगळं ह्या साईडला तर आत्ता कचरा दिसतोय, पण हे महिंद्राचं मटेरियल गेट आहे. म्हणजे इथून जेवढे महिंद्राचं जे पण पार्ट असतात ना इथं येतात आणि इथून पुढं मग ते सगळे एक्सपोर्ट वगैरे काहीतरी असा काहीतरी विषय. ही पण आपली साईड आहे, पण ही ऑलमोस्ट आता कम्प्लीट होत आलेली आहे. ह्याच्या स्लॅबच्या खाली आपलं काम चाललं होतं. जर इंस्टाग्रामला तुम्ही आपले मिनी ब्लॉग्स बघितले असतील तर इथल्या ह्या साईडवरचे बरेचसे मिनी ब्लॉग माझ्या इंस्टाग्रामच्या प्रोफाईलमध्ये आहेत. आता आकाशदा आणि मी त्या साईडवर जाणार आहे, पण इथपर्यंत मशीन प्रॉपर चाललंय. आता तिथं गेल्यानंतर लोडरला काम आहे, तर तिथे गेल्यानंतर मग आपल्याला समजेल काय. आणि रस्त्यामध्ये एवढं ट्रॅफिक होतं असं वाटत होतं एखाद्याला उडून नाही, पण ठीक आहे इथपर्यंत पोहोचलोय. आता इथपर्यंत तर काय मशीनने प्रॉब्लेम दिला नाही. आता पुढं काय होतंय काय माहिती. तर मशीनचा प्रॉब्लेम जो आहे साईडवरती आल्यानंतर परत एकदा चेक केलं आणि मी आईस्क्रीम खाल्ल्यामुळे मी जरा तोतला बोलायला लागलोय. रिपोर्ट भरायची सिस्टीम बघा आता जेवढं अपग्रेड झालं. आता हे उन्हामुळे दिसत नाही. अल्टरनेट नंबर ऍज अ कस्टमर म्हणून सुद्धा माझाच फोटो काढतात, काढा. असं वय असलं ही सिस्टीम. आता पहिलं आपण ते मॅन्युअली काय याच्यामध्ये भरायचो नाही रिपोर्ट. आधी आम्ही अजून एकदा थांबायचं 1 मिनिट, मी परत एकदा फोटो काढतो. सो माझं काम आता चालू झालं. हे मला हे पाठीमागच्या साईडला जे कॉन्क्रीट झाले त्याच्या खाली 6 इंच आणि ह्या रस्त्याच्या खाली 6 इंच, म्हणजे हे दोन्ही फेज जे आहेत ते मला मॅच करायचे. आकाशदानी सगळं काम समजून सांगितलंय. आता जवळजवळ 12:30 वाजले. जास्त वेळ काही काम चालणार नाही, एक अर्धा तास काम चालेल, त्याच्यानंतर परत लंच ब्रेक होणार आहे.
त्याच्या आधी पण मला हे जे फ्यूज बॉक्स वगैरे जे ओपन केलं होतं, कारण बराच वेळ झालं त्यांचं रिपोर्ट वगैरे भरायचं काम चालू होतं, त्यामुळं मला काही एवढा वेळ भेटला नाही. आत्ता मात्र आपलं प्रॉपर आता सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय आणि आता काम पण चालू होतंय. जर तुम्हाला आठवत नसेल ही कंपनी कुठली आहे तर थोडासा विचार करा. मागच्या महिन्यामध्ये आपण जवळजवळ इथं, आपण म्हणजे मी, तुम्ही सगळेजण फक्त ब्लॉग बघत होते. मागच्या महिन्यात आपण आयला परत आपण येते. मागच्या महिन्यात मी आहे ना इथं जवळजवळ एक 15 ते 20 दिवस काम करत होतो. जर बऱ्यापैकी बघितलं मागच्या साईडला, आता हे सगळं इथं कंपनीचं आतलं इंटेरियरचं काम चालू आहे, त्यामुळे हे सगळा पसारा पडलेला आहे. पण हे कॉन्क्रीटच्या सगळ्या लेवल, आतल्या ह्या लेवल वगैरे सगळं आपल्या JCBने काढलेलं आहे. आत्ता झालाय लंच ब्रेक आमचा. लंचसाठी आमचे इंजिनियर साहेब आकाश सर, पुराने सगळा काळा झालाय तो. चपाती आहे इकडे, गवार आहे त्यांच्या डब्याला आहे. पण मला हे नाही दाखवायचं तुम्हाला, मला दाखवायचे आमचे नवीन मित्र. हे देखो, हे चायनावरून, सरकण्यामध्ये नको नेऊ. हे चायनावरून आमचे 2 मित्र आलेत. आकाशदाचे खास आहे. आमचं शैला होता ना, शैलाचे एकदम, शैलन त्यांचे चांगले गप्पा व्हायचे. आकाशदाचं त्यांचं एवढं काही खास नाही, मैत्री. घे तुला भाजी वगैरे घे. शैला त्यांची भाषा बोलायचा, चीन समजून हे सगळी भाषा बोलायचं शैला. आणि आम्ही आता सध्या जरा जेवण करतो आणि हे तुम्हाला खास ब्लॉग मध्ये बघायला भेटेल आमचे चायनाचे मित्र कसे आहेत काय. जेवण वगैरे करून आलोय मी, परत साईडवरती आलोय. आणि ते जे चायनावाले जे आपले मित्र आहेत ना, त्यांचं भाई खाणं पण त्यांच्या सारखंच आहे चायनीज. म्हणजे ते लोक खाताना असे नूडल्स वगैरे घेतात, कोक वगैरे घेतात. त्यात एक शूटर तर असला होता, कंटिन्युअसली सिगरेट पित होतं. म्हणजे सिगरेट आणि रेडबुल, सिगरेट आणि रेडबुल, त्यांच्यासारखं त्यांचं खाणं भाई. आणि भाषा तर त्यांची असली चिंग चॉंग. शैलेश असताना माझ्यासोबत, शैलेश होता ना, शैलेश त्यांची प्रॉपर भाषा बोलत होता. म्हणजे तोडकं मोडकं त्यांच्याशी इंग्लिश गप्पा मारायचा तो. त्यांची चांगली मैत्री जमली होती. पण माझं त्यांचं काही एवढं खास जमलं नाही. सो मी जेवण वगैरे केलं आणि साईडवरती थोडासा वेळ आहे. सो एक 10-15 मिनिटं अजून आहे वेळ. म्हणजे 1:45 वाजलेत आणि 15 मिनिटं अजून ब्रेक आहे. सो थोडासा आराम करणार आणि त्याच्यानंतर मग पाठीमागची जी आपल्याला लेवल करायची ना, ती लेवल सगळे करून घेणार. आणि या ब्लॉग मध्ये तुम्हाला माझे चायनीज मित्र तुम्हाला नक्की बघायला भेटणार आहे. आपलं जे लेवल करण्याचं काम चालू होतं, मी तर माझं काम फायनल केले. आता रोलरवाले तिथं रोलर मारतात ह्या साईडला. आता एक पट्टा प्रॉपर क्लिअर झाला, म्हणजे लेवल वगैरे चेक झाली. त्याच्यानंतर मग राहिलेलं पण हे करायचंय. त्याच्या आधी मला एक चांगली गोष्ट सापडली. झाड आहे, झाडाखाली आपलं JCB लावलंय आणि ह्या साईडला एक काहीतरी थंड म्हणजे सोडा वगैरे आहे. माझा प्लॅन आहे, मी मस्तपैकी तिथं सोडा वगैरे मारतो जरा, तोपर्यंत रोलर वगैरे मारून घेतील. आकाशदा पण आलेला आहे, आकाशदाला पण सांगतो. आकाशदा जर आला तर बिल आकाशदाला द्यायला लावतो, असं माझ्या डोक्यात प्लॅनिंग आहे. बघू आता आकाशदा येतो काय, तोपर्यंत ते रोलर मारून घेतील. मला ना हा वाला सोडा प्यायचा होता. ह्याच्यामध्ये काहीतरी, इसमें गोटी रहता है ना रे एक, ह्याच्यामध्ये काहीतरी असतं रे भाई. ते असं दाबले की डायरेक्ट फटकन आवाज येतो. ते वाला ट्राय करायचं होतं, पण हा भाई बोलला की ऊन एवढं आहे, आप लोग आहे ना अभी लिंबू सोडा ट्राय, ते लिंबू नाही लिंबू सरबत ट्राय करा असं त्याने सांगितलं. आणि आपल्याला आत्ता 2 आपले सबस्क्रायबर पण भेटले होते. त्यांच्याशी गप्पा मारायला मला टाइम नाही भेटला, कारण ते थोडेसे म्हणजे मी माझ्या कामात व्यस्त होतो, त्यामुळे मग त्यांच्याशी मला प्रॉपर बोलता नाही आलं. पण बांधील की ह्या साईडवरती जेवढं पण आपलं काम होतं, हे सगळं लेवल करायचं होतं. त्या साईडला इथलं जे एक्स्ट्रा मटेरियल निघलं नाही, कुठं गायब झालं. त्या साईडला ते जे झाड दिसतंय ना, त्या झाडाच्या साईडला असं स्लोप मारून दिलाय. आणि ह्या साईडला हा भाई इथं पाणी मारत होता. माझ्याकडे थोडासा चान्स होता आणि इथं धूळ पण भरपूर होती. ह्या साईडला मी सकाळपासून ह्या साईडला काय करतो माझं मलाच कळत नाही. जाऊ द्या, थोडंसं पाणी वगैरे मारून घेतलं. आता धूळ वगैरे सगळी निघून गेली आणि बहुतेक आतमध्ये थोडंसं थंड वाटेल असा माझा अंदाज आहे. पण आतून नाही पाणी मारलं, कारण आतमध्ये आहे ना पाणी मारलं ना, त्या दिवशी आपण एकदा क्लीन केलं होतं, तर ह्या साईडला हे सगळं ओल्लं झालं होतं खालून. आता नाही दिसत एवढं ते ओल्लं, पण त्या दिवशी भरपूर झालं होतं. आता जिथं आपण ते काम केलं ना, म्हणजे ते पुढच्या साईडला जे लेवल केलं, तिथं आता ते रोलरवाले मामा आहेत. मामा म्हणजे ते UPचे, ठीक आहे मामा तर ते तिथं रोलर मारतात ते. आणि आकाशदा गेलाय दुसऱ्या साईडवरती. सो मी आमच्या मालकाला कॉल केला होता. आता मला काल जिथं आपण काम करत होतो, काल म्हणजे कालचा म्हणजे ब्लॉगच शूट नाही केला, पण त्या साईडला काम आहे. सो
म्हणजे त्या साईडवरती काम आहे, सो तिकडे घेऊन जायची जेसीबी. परत एकदा मी आता त्यांना कॉल करतो, नक्की काय प्लॅनिंग आहे हे परत एकदा त्यांना विचारून घेतो. नाहीतर मी उलट पालट जर केलं तर गडबड व्हायची. कारण त्यात आज दुपारी 12:30 वाजता मशीन चालू झाले आणि किती लॉस होतो एका दिवसाचा एवढा वेळ थांबल्यानंतर. त्याच्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला ब्लॉगच्या सुरुवातीलाच सांगितलेल्या आहे. सो इथं थांबण्यात काय अर्थ नाही, इथून निघतो दुसऱ्या साईडवरती. तब्बल 1 तास प्रवास केल्यानंतर आत्ता आलोय मी आपल्या दुसऱ्या साईडवरती. ह्या साईडचा नजारा डे बाय डे चेंज होत राहत असतो. कारण मागच्या टायमाला आलो मी तेव्हा इकडच्या साईडने रस्ता होता, आत्ता आलोय तर ह्या साईडने रस्ता होता. त्याच्या आधी पण आलो तेव्हा ह्या साईडने रस्ता होता, पण असं वरती होता. तर ह्या साईडला ही साईड आहे ना, बऱ्यापैकी असं KGF सारखा लुक आहे याचा. उद्या तर मे बी इथंच काम असू शकतं. इथं गेल्यानंतर आता सुपरवायझर वगैरे आहेत आणि इथं भरपूर साऱ्या गोष्टी आहेत तुम्हाला दाखवण्यासारख्या. पण आता मला इथं गेल्यानंतर समजेल नक्की काय काम करायचं काय नाही. त्यात मला एक कॉल पण येतो, 1 मिनिट सॉरी, एक इम्पॉर्टंट कॉल आला होता. पण ह्या साईडला बऱ्याचशा लेवल वगैरे करायचं असं काहीतरी काम आहे. मी थोडा वेळ थांबलोय कारण इथं जर पोकलाईन चालू आहे आणि तिथं जर गेलं तर माझा आवाज तुम्हाला येणार नाही. पण इथं जर दिसतंय का, इथं हायवा लागलेली, इथं एक हायवा लागलेली, हावाला मुरुम हवारी करायचा आहे. आता काहीतरी किती वाजलेत, 5 वाजलेत आणि 1 तास अजून काम करायचं. त्याच्यानंतर मग सुट्टीच करायची. सकाळी आपण जिथून मशीन घेऊन आलो होतो, म्हणजे जेव्हा आपण मालकांच्या घरून जेसीबी घेऊन निघालो तिथं जेसीबी पार्क करायचं आहे. आता इथं 1 तास काम करायचं, त्याच्यानंतर मग सुट्टीच करायची. जिथून आपण ब्लॉग स्टार्ट केलं होतं सकाळी तिथं आता मी परत आलोय आणि जेसीबी पण पार्क केले. त्यावेळेला सगळं काचा वगैरे सगळं काही लॉक केले आणि माझ्या चेहऱ्यावरच्या घामाच्या धारा सांगत असतील की मला किती गरम झाले. कारण एक 10 मिनिटं, कारण ब्लॉगचा शेवट करायचा होता आणि माझ्या फोनला चार्जिंग नव्हती आणि स्टोरेजचा तर प्रॉब्लेम कंटिन्युअसली येतोच. दिवसभर सगळे कामं संपवले आणि तिथलं जे काम होतं ना, एक थोडाच वेळ होतं, म्हणजे 1 तास गेलं. 4 वाजता तिथं गेलो होतो, सॉरी 5 वाजता तिथं पोहोचलो होतो मी. कारण तिथून यायला मला एक 15-20 किलोमीटर होतं. सो तिथं 1 तास म्हणजे मशीन इकडे आणायला गेलं. त्याच्यानंतर 1 तास मग काम वगैरे केलं आणि 1 तास काम केल्यानंतर आता कम्प्लीट 6:15च्या आसपास काहीतरी आहे. कारण जिथं आपल्या मालकांचं घर आहे त्याच्या ऑपोजिटला हायवे क्रॉस केलं की त्या साईडला आपली लगेच साईड चालू आहे. त्यामुळे मग ते जवळ होतं. आता सगळं बाजा बोजा घेतलाय. हे बॅग वगैरे मला घ्यायची होती, माझी बॅग आहे. टिफिन वगैरे सगळं टाकलंय आणि उद्या आपल्याला परत आत्ता जिथं मी काम केलं ना तिथंच आपल्याला दिवसभर काम करायचंय. ब्लॉगमध्ये तुम्हाला भारी भारी फुटेजेस बघायला भेटणार, म्हणजे चांगले चांगले सीन बघायला भेटणार उद्याच्या ब्लॉगमध्ये. आज तर हे एवढंच आहे. तर हा जर ब्लॉग आवडला असेल तुम्हाला तर एक सबस्क्राईब नक्की करा, लाईक वगैरे सगळ्यांनी करा. कारण तुमचं एक सबस्क्राईब आहे ना मला चांगलं मोटिवेट करतं, चांगला. आणि तुम्ही जेवढं बघता, तुम्ही जेवढं सबस्क्राईब वगैरे जेवढं प्रेम देता त्याच्यावरती मग पुढचा ब्लॉग तेवढा चांगला येतो. चला, एवढंच होतं आजच्या ब्लॉगमध्ये. ही वाली फांदी घासते पाठीमागच्या साईडला काचेला, मला वाटलं कसला आवाज येते, पण ठीक आहे. एवढंच होतं आजच्या ब्लॉगमध्ये. उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू आपण. आता मी घरी जातो. तुम्ही पण हा ब्लॉग एन्जॉय केला असेल, नसेल मला वाटतंय तुम्ही केलाय. चला, बाय बाय. मला असं वाटतं मी गरमीमुळे आहे ना जरा डोकं माझं बदल झाले, मी काय पण बोलायला लागलोय. पण ठीक आहे, हा ब्लॉग एवढाच होता. उद्याच्या ब्लॉगमध्ये आपण भेटू. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. मला आता गरम खूप होतंय आणि मी जरा बद्धसारखा, मंद डोक्यासारखा काय पण बडबडायला लागले. तुम्ही केला असेल नसेल असं वगैरे काय जे डोक्यात येईल, जे तोंडात येईल ते बडबडायला लागले. सो मला घाई आहे आणि मला घरी थोडंसं काम आहे, त्यामुळे मी जरा लवकर निघालोय. उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू आपण. मस्त मस्त तुम्हाला चांगले चांगले सीन दाखवतो. तोपर्यंत बाय बाय. ले